जणांपैकी एक जण काटा गँगमधला आहे, एक जण टोळीतला. त्यातलं पहिलं एविक्शन काटा गँगमधला एक सदस्य आज एलिमिनेट होणार आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये तुमच्याकडे संधी होती, तिथे तुम्ही प्रभू यांना का नाही काढलं? आपल्या एकेका निर्णयामुळे इथे बरंचसं वोटिंग पॅटर्न बदलतंय. राकेश, स्वतःची पॉप्युलॅरिटी आपण ग्रांटेड धरू शकत नाही. मराठी टेलिव्हिजनवरील धमाकेदार बिग बॉस मराठीचं 6वं पर्व अंतिम टप्प्यात पोहोचलं असून ग्रँड फिनालेच्या दिशेने सरकत आहे. यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण तापलं असून स्पर्धकांमधील वाद टोकाला पोहोचले आहे. तर धडाकेबाज स्पर्धक तन्वी कोलतेच्या गळ्यात दुसऱ्यांदा कॅप्टन्सीची माळ पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 11व्या आठवड्यात 2 स्पर्धकांचा प्रवास संपणार असल्यामुळे नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे कोण सेफ राहणार आणि कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. तर प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडतंय आणि कोणाचा गेम फसतोय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या आठवड्यात होणार आहेत 2 एविक्शन्स. 2 जणांपैकी एक जण काटा गँगमधला आहे, एक जण टोळीतला. त्यातलं पहिलं एविक्शन काटा गँगमधला एक सदस्य आज एलिमिनेट होणार आहे. बघूया प्रेक्षकांनी काय निकाल दिलाय. प्रेक्षक हो, बिग बॉस मराठीच्या 11व्या आठवड्यात दीपाली सय्यद, अनुश्री माने, सागर कारंडे, रेवा कौरासे, प्रभू शेळके, संकेत पाठक आणि राकेश बापट हे 7 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. यापैकी एक सदस्य टोळी आणि एक सदस्य काटा गँगमधून बाहेर जाईल असे रितेश देशमुखांनी जाहीर केले आहे. 11व्या आठवड्यात टोळीमध्ये राहणारे अनुश्री माने, सागर कारंडे आणि संकेत पाठक हे 3 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. यापैकी अनुश्री माने नेहमीच फ्रंट फुटवर खेळत आल्यामुळे ती सेफ राहू शकते. तर अद्यापही गेम नीटसा न कळल्यामुळे वाईल्ड कार्ड स्पर्धक संकेत पाठक आणि विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे व्यक्त होणारे मात्र अनेकदा संतापणारे सागर कारंडे या दोघांपैकी एक सदस्य घराबाहेर पडेल. तर काटा गँगमधील दीपाली सय्यद, रेवा कौरासे, प्रभू शेळके आणि राकेश बापट हे 4 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. यापैकी वाईल्ड कार्ड स्पर्धक रेवा कौरासे 11व्या आठवड्यात विविध मुद्द्यांवर बोलताना दिसली. तसेच दीपाली सय्यद आणि राकेश बापट हे दोघे जण सुरुवातीपासूनच फ्रंट फुटवर खेळताना दिसत असून घरातील विविध मुद्द्यांवर व्यक्त होत आहेत. त्यामुळे हे तिघे जण सेफ राहू शकतात. मात्र काळूडॉनमधून प्रसिद्ध असलेला प्रभू शेळकेचा गेम प्लॅन दिवसेंदिवस अडखळताना पाहायला मिळाला आणि तन्वी कोलतेच्या गेम प्लॅनचा काहीसा प्रभाव प्रभूवर पडला. तसेच प्रभूने प्राजक्ता शुक्रेची पॉवर की चोरून कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवली. त्याचे विशालसोबत खटके उडत राहिले आणि एका बाजूने काहीसा सिंपती गेमही प्रभू खेळताना पाहायला मिळाला. त्यामुळे 11व्या आठवड्याच्या शेवटाला प्रभू शेळके बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेण्याची दाट शक्यता असून अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. पण 11व्या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल हे रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावरच स्पष्ट होईल. तर दुसरीकडे कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या पोस्टखाली प्रेक्षकांनी विविध कमेंट्स करत घराबाहेर कोणता स्पर्धक जाईल याबाबत आपला अंदाज वर्तवत कमेंट्सही केल्या आहेत. दरम्यान कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार रितेश देशमुखांनी भाऊच्या धक्क्यावर वोटिंग पॅटर्न व ग्रुप डिसिजनवरून राकेश बापटची शाळा घेतलेली पाहायला मिळत आहे. पहा रितेश देशमुख काय म्हणत आहे. राकेश हे राखी यांना म्हणाले की नॉमिनेशन टास्कमध्ये प्रभू त्यांना कटपुतली वाटत होती, पण फक्त ग्रुपसाठी त्यांनी प्रभू यांना नॉमिनेट केलं नाही. कॅप्टन्सी टास्कमध्ये तुमच्याकडे संधी होती, तिथे तुम्ही प्रभू यांना का नाही काढलं? आपल्या एकेका निर्णयामुळे इथे बरंचसं वोटिंग पॅटर्न बदलतंय. राकेश, स्वतःची पॉप्युलॅरिटी आपण ग्रांटेड धरू शकत नाही. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स करताना म्हटलंय की राकेश स्वतःसाठी खेळ. ॲज अ फॅन आम्ही पण हेच बोलू. तन्वी आणि ग्रुपसाठी जास्त खेळतोय असं वाटायला लागलंय. तन्वी कोलते पहिल्या दिवसापासून छान खेळत आली आहे. प्रत्येक टास्कमध्ये 100% देते. जर तिला काटा ग्रुपमधून फिजिकल टास्कमध्ये चांगला सपोर्ट मिळाला असता तर बऱ्याच टास्कमध्ये तन्वी जिंकली असती. पण काटा ग्रुपमधून तन्वी एकटी जीव लावून टोळीला टक्कर देते. तन्वी या सीझनची खरी विनर आहे. आरबी, तू स्ट्रॉंग आहेस, त्यामुळे तुला सर्वजण मिळून टार्गेट करत आहेत.
काही कारण नसताना नॉमिनेशन व कॅप्टन्सी टास्कमध्ये तुलाच काढतात. तू आता स्वतःसाठी खेळलास तर बरं होईल. बस झाला आता ग्रुप इंडिव्हिज्युअल पण घेऊन दाखव जरा, म्हणजे हे हेटर्स जळतील. सगळे मिळून तन्वीला कॅप्टन बनवत आहेत. त्याचं काही बोलणार नाहीत हे लोक. हे सगळे लोक तन्वीला स्ट्रॉंग करून स्वतःचं नुकसान करत आहेत. ते बोला ना भाऊ, हे प्रभूचं काय घेऊन बसलात? बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, 11व्या आठवड्यात कोणत्या 2 स्पर्धकांचा प्रवास संपेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.